कहाँ से आए हो? गुजरात से आए हो, अच्छा। नमस्कार, मी अनिकेत खताळ। आता सध्या आमचा अमरावती दौरा चालू आहे आणि अमरावती दौऱ्यामध्ये असताना आम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये मी इथली संस्कृती किंवा इथले ऐतिहासिक वास्तू दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय कमीत कमी वेळात। तर मी आता अमरावती जिल्ह्यामधील महिमापूर या गावामध्ये उभा आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, ही एक ऐतिहासिक बारवा आहे। या बारवेचं वैशिष्ट्य असं आहे की ही बारवा 5 मजली आहे आणि इथलं जे बांधकाम आहे ते दगडी बांधकाम आहे आणि त्याच्या खाचा भरण्यासाठी उपयोग केलाय तो डाळ, गूळ आणि चुना गोटून त्याचं एक मिश्रण तयार केलेलं आहे। ते मिश्रण इथं खाचा भरण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत हा जो अप्रतिम ठेवा आहे हा बघण्यासारखा आहे। आपण जर कधी आला इथं अमरावतीला तर अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर, अंजनगाव इथल्या परिसरामध्ये आपल्याला ही बारवा बघायला मिळते। तर नक्की या आणि या बारवेला भेट द्या। मी जेवढं शक्य होईल तेवढी ही बारवा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आम्ही इथे आल्यानंतर बघितलं की इथल्या बारवेचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। खरं तर ही बारव ही 800 वर्षांपूर्वी यादव काळात बांधण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या बारवेची खोली 100 फूट आहे आणि या बारवेला 88 पायऱ्या आहेत। उजव्या बाजूला जे दिसतंय ते महिमादेवीचं मंदिर आहे, ज्या महिमादेवीच्या नावावरून या गावाचं नाव पडलं महिमापूर। नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं नजरिया लागे कहीं लागे नहीं कहीं लागे नहीं कहीं पाणी पाझरून विहिरीमध्ये येण्यासाठी दगडी तोड्यांच्या मधून काही खाचा आणि होल तयार करण्यात आलेले आहेत।
या महिमापूरच्या बारवेमध्ये एकूण 12 कमानी आहेत, ज्यावरून आपल्याला या बारवेची भव्यता आणि दिव्यता लक्षात येते. मित्रांनो, आजची ही महिमापूरची बारव आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अनिकेत खताळ या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. रे